विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4 ऑपरेशन्स रिसर्च क्वेश्चन पेपर सोल्युशनच्या सिरीजमध्ये आपण जून 2023चा ऑपरेशन रिसर्चचा क्वेश्चन पेपर सोडवतो. त्यातील क्वेश्चन नंबर 2B आजच्या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण पाहतो. सो लेक्चर नंबर 3 क्वेश्चन नंबर 2B ऑफ जून 2023. आता क्वेश्चन नंबर 2B काय सांगतो ते बघा. सॉल्व द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड. दिस इज फॉर 5 मार्क्स. क्वेश्चन असा आहे, मिनिमाइज z इज इक्वल टू 5x प्लस 2y subject to 10x plus 2y greater than or equal to 20. 5x plus 5y greater than or equal to 30 and x and y are greater than or equal to 0. आता याचं सोल्युशन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे, हे ग्राफिकल मेथड जर सॉल्व करायचं, सर्वप्रथम ही इनइक्वालिटी आम्हाला इक्वेशनच्या स्वरूपात मांडावी लागते. सो फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आपण काय लिहिले, 10x प्लस 2y इज इक्वल टू 20. इथं इनइक्वालिटीच्या ऐवजी इक्वल टू घ्यायचं हे लक्षात ठेवा. म्हणजे 10x प्लस 2y इज इक्वल टू 20 मध्ये तुम्ही जर x ची किंमत 0 घेतली, म्हणजे या इथं जर 0 लिहिला तर हे 0 येणार. दॅट इज 2y इज इक्वल टू 20. म्हणजेच 2 ने जर 20ला डिवाइड केलं तर 10चा भाग जातो, म्हणजे y इज इक्वल टू होणार 10. आणि अशा रीतीनं तो पहिला पॉईंट त्या लाईनवरचा आम्हाला मिळाला. x ची किंमत 0, y ची किंमत 10, जो ए पॉईंट झाला 0, 10. ओके. त्यानंतर त्याच लाईनचा आम्हाला सेकंड पॉईंट जर काढायचा असेल तर आपण काय करूया, आता y इज इक्वल टू 0 घेऊ. त्याच लाईनवर जर y इज इक्वल टू 0 मी घेतला तर काय घडेल, हा 10x प्लस y ची किंमत तर 0 आहे, त्याच्यामुळे हे सगळं 0 राहील. म्हणजे डायरेक्ट येईल 10x इज इक्वल टू 20. 10x इज इक्वल टू 20 जर लिहिलं तर x ची किंमत झाली 10 टू चा 20. अशा रीतीने त्याच लाईनवरचा पॉईंट B काय मिळाला मला, x ची किंमत 2, y ची किंमत 0, दॅट इज 2, 0. त्याला आपण B नाव दिलं. आता एकाच लाईनवरचे 2 पॉईंट्स जर मिळाले तर ती लाईन आम्हाला ड्रॉ करता येते. मग आपण दुसरी लाईन जी होती 5x प्लस 5y इज इक्वल टू 30, ह्या लाईनचे 2 पॉईंट काढून घेऊ. टेक्निक परत तेच वापरायचं आहे. x ची किंमत 0 घ्यायची. इथं जर x ची किंमत 0 लिहिली तर हे 0 येणार आहे, म्हणजे 5y इज इक्वल टू 30 येणार आहे. म्हणजे y ची किंमत 5, 6 जा 30, म्हणजे y ची किंमत झाली 6. मग तो पहिला पॉईंट या लाईनवरचा त्याला आपण C नाव देऊ. तर x ची किंमत 0, y ची किंमत 6, दॅट इज 0, 6, नाव C. सिमिलरली त्याच लाईनवर तुम्ही जर y इज इक्वल टू 0 घेतला तर काय घडेल, या लाईनवर y ची किंमत जर आपण इथे 0 लिहिली तर 5x इज इक्वल टू 30 येणार. तर 5x इज इक्वल टू 30 येते, तर 5, 6 जा 30, म्हणजे x ची किंमत झाली 6. आणि अशा रीतीनं या लाईनवरचा पॉईंट नंबर 2 ज्याला आपण नाव दिलं D काय होईल, x ची किंमत 6, y ची किंमत 0, दॅट इज 6, 0. तर मित्रांनो हे जे 4 पॉईंट्स तुम्हाला मिळाले A, B, C अँड D, हे पहिल्यांदा आपण एका कोऑर्डिनेट सिस्टीमवर ड्रॉ करून घेऊ. बघा आता. तर मित्रांनो हे आपण ग्राफिकल मेथडनं सॉल्व करत असताना कशा पद्धतीने सॉल्व केले नीट जरा समजून घ्या. तर मित्रांनो हा झाला एक्स ॲक्सिस, 1, 2, 3, 4, 5, 6 असे त्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट लिहिले. त्यानंतर हा आहे वाय ॲक्सिस, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता या कोऑर्डिनेट सिस्टीमवर
तुम्हाला एक्सची किंमत 0 आणि वायची किंमत 10 असणारा जो पॉइंट प्लॉट करायचा आहे तो पॉइंट येणार या इथं. याला नाव देऊ आपण A 0 10. एक्स ॲक्सिस 0 वाय ॲक्सिस 10 असा पॉइंट इथं आला. त्यानंतर आपला दुसरा पॉइंट होता बी. तो होता बघा एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 0 असा पॉइंट आपण या एक्स ॲक्सिसवर आखला. त्याला नाव दिलं B20. ओके. आणि त्यानंतर मग या ए आणि बी मधून एक लाईन ड्रॉ केली. त्याचं इक्वेशन पण आपण लिहून टाकलं 10x + 2y = 20. ओके. ही ती ए बी लाईन. त्यानंतर सेकंड पॉइंट होता आपला हा सी. एक्स ॲक्सिस 0 आणि वाय ॲक्सिस 6. तो पॉइंट झाला या इथं. त्याला नाव दिलं C06. फायनली आमचा चौथा पॉइंट होता डी. तो होता एक्स ॲक्सिस 6 वाय ॲक्सिस 0. तर डी या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले 6 0 आणि तो पॉइंट झाला या इथं. आणि अशा रीतीनं सी आणि डी मधून एक लाईन आम्हाला ड्रॉ करायची आणि त्या ड्रॉ केलेल्या लाईनचं इक्वेशन आपण लिहून टाकलं 5x + 5y = 30. अशा रीतीनं आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लाईन्स ड्रॉ झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. हा जो रिजन आहे, शेडेड पोर्शन आहे, तो कसा काढला. तर बघा ही जी लाईन आहे 10x + 2y = 20. त्याचं मूळ इक्वेशन होतं >= 20. याचा अर्थ ही जी लाईन आहे या लाईनच्या या बाजूला म्हणजे वरच्या दिशेला आम्हाला फक्त शेडेड पोर्शन घ्यायचा. या लाईनच्या या बाजूला खाली आम्हाला बिलकुल यायचं नाही. ओके. त्याचप्रमाणे सेकंड लाईन जी आमची होती ना 5x + 5y = 30. या लाईनच्याही वरच्या बाजूलाच आम्हाला फक्त शेडेड पोर्शन घ्यायचा आहे. कारण इक्वेशन त्याचं काय होतं 5x + 5y > म्हणजे एक तर पॉझिटिव्ह नाहीतर ग्रेटर दॅन म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्येच घ्यायचं, खाली अजिबात यायचं नाही. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स ॲक्सिसच्या वरच राहायचं, वाय ॲक्सिसच्या या बाजूलाच राहायचं, फक्त वरच्या दिशेला. या रेषेच्या खाली आम्हाला काहीही करायचं नाही. ओके. आणि अशा रीतीनं आपण जो ग्राफ काढला तो तुमच्या समोर आहे. हा आहे फिजिबल रिजन. मग आता या ठिकाणी तुम्ही हा जो फिजिबल रिजन शेडेड पोर्शनने लाईन ड्रॉ करून व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून दाखवला तो हा. आता यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम पॉईंट बघायचे म्हणजे पहिला पॉईंट हा ए, त्यानंतर दुसरा पॉईंट ई, तिसरा पॉईंट डी. हे 3 पॉईंट याचे एक्स्ट्रीम पॉईंट आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्याचा उपयोग करून आपण शेडेड पोर्शन ड्रॉ केलेला आहे तेच एक्स्ट्रीम व्हर्टायसेस असतात, एक्स्ट्रीम पॉइंट्स असतात. यामध्ये सी आणि बी आमच्या उपयोगाचे नाहीत कारण ते या ग्राफच्या बाहेर आहेत. या ग्राफमध्ये इन्क्लूड होणारे पॉइंट आहेत. ए हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, लाईन 10x + 2y = 20 आणि 5x + 5y = 30. या 2 लाईन्सचा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ज्याला आपण ई नाव दिलं आणि हा टी. हे 3 पॉइंट आपण एक्स्ट्रीम पॉइंट म्हणणार म्हणून आपण तसं लिहिलंय बघा. आता नाव E be the point of intersection of the lines 10x + 2y = 20 and 5x + 5y = 30. मग solving these equations we get.
आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे तर फर्स्ट इक्वेशन आहे आमचं 10x प्लस 2y इज इक्वल टू 20. सेकंड इक्वेशनला जर आपण 2 न मल्टिप्लाय केले तर 5 2 जा 10x प्लस 5 2 जा 10y इज इक्वल टू 32 जा 60. मग सेकंड इक्वेशनचे साइन चेंज करा म्हणजे सबट्रॅक्टिंग असं आपण म्हणूया. हे मायनस कारण प्लस आहे, हे मायनस कारण वर प्लस आहे. अशा रीतीनं प्लस 10x मायनस 10x कट होतील. मग 10y मधून 2y गेले, खाली उरले मायनस 8y. आणि 60 मधून 20 गेले, खाली उरले मायनस 40. दोन्हीकडचं मायनस साईन जर कट केलं तर काय होईल? 8 45 8 5 जा 40 म्हणजे y ची किंमत मिळाली 5. आता जर y ची किंमत 5 मिळाली तर ती इक्वेशन 5x प्लस 5y इज इक्वल टू 30 मध्ये ठेवून बघ. सो आपण तसं लिहिलं, पुट y इज इक्वल टू 5 इन 5x प्लस 5y इज इक्वल टू 30. मग हा 5x जसा तसा, हा 5 जसा तसा, y ची किंमत 5 इज इक्वल टू 30. 5 5 जा 25. हा 25 या बाजूला आण म्हणजे तो मायनस होणार. अशा रीतीनं 5x इज इक्वल टू 30 मायनस 25 दॅट इज 5. सो 5x इज इक्वल टू 5 तर x इज इक्वल टू 1. आणि अशा रीतीनं ई या पॉइंटचे कोऑर्डिनेट आम्हाला काय मिळाले? 1 5. x ची किंमत 1, y ची किंमत 5. अशा रीतीनं ई चे कोऑर्डिनेट आम्हाला मिळाले 1 5. ठीक आहे. आता ए तर ऑलरेडी आम्हाला माहिती आहे, ई चे पॉईंट पाहिजे होते, मिळाले. डी ऑलरेडी आम्हाला माहिती आहे, म्हणजे एक्स्ट्रीम पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आता आम्हाला माहीत झाले. मग द फिजिबल रिजन इज AED. ठीक आहे. आता AED हा फिजिबल रिजन आहे, तो आपण आखून सुद्धा दाखवला. मग आता द एक्स्ट्रीम पॉइंट्स आर ए काय होता 0 10, ई काय होता 1 5, डी 6 0. मग मिनिमम व्हॅल्यू काढायची. हे जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे झेड इज इक्वल टू 5x प्लस 2y हे आम्हाला दिलं होतं. त्यामध्ये आपण एक्सच्या आणि वायच्या किमती त्या त्या एक्स्ट्रीम पॉइंट्सच्या ठेवून झेडची व्हॅल्यू काढणार. सो झेड ऑफ ए म्हणजे ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट ठेवा. एक्सच्या ठिकाणी 0, वायच्या ठिकाणी 10, कारण ए हा पॉइंट होता 0 10. मग 5 0 जा 0 आणि 2 10 जा 20. सो 20 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 20. सो झेड ऑफ ए इज इक्वल टू झाला 20. त्यानंतर झेड ऑफ ई, ई ची किंमत आहे 1 आणि 5, म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 ठेवा, वायच्या ठिकाणी 5 ठेवा. 5 1 जा 5 प्लस 2 5 जा 10, 5 प्लस 10 दॅट इज 15. आणि थर्ड व्हॅल्यू आहे डी. डी ची किंमत आहे 6 आणि 0. सो 5 इंटू एक्सची व्हॅल्यू 6 प्लस 2 इंटू वायची व्हॅल्यू 0. 5 6 जा 30, कारण हे तर 0 आहे, म्हणजे 30 प्लस 0 दॅट इज 30. आणि अशा रीतीनं या तिघातनं तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू दिसते 15. मग तुम्ही तसं लिहिणार, मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू 15. कोणत्या पॉईंटला येते? ॲट पॉईंट ई 1 5. सो अशा रीतीनं फायनल आपण उत्तर लिहिलं, मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू 15 ॲट ई इज इक्वल टू 1 5. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2B आज आपण पाहिला. या लेक्चरला आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2C बघतो आहोत. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.